मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 5 दादाच पत्र या पाठाखाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यांत उत्तरे लिहा. यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत, अ आणि आ. चला आपण यांची उत्तरे पाहूयात. आधी प्रश्न वाचूयात. काय विचारलेले आहे? विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? या प्रश्नाचे उत्तर येणार, जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला. अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले? उत्तर पाहूयात. अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, चर्चा करा, सांगा. आता यामध्ये 2 मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायला सांगितलेले आहे. चला तर मग पाहूयात. पहिला मुद्दा काय आहे? पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. याविषयी पालकांसोबत चर्चा करा. आता तुम्ही खालील मुद्द्यांच्या आधारावर तुमच्या पालकांबरोबर चर्चा करू शकता. पाहूयात आपण. पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पक्ष्यांच्या सहवासामुळे सुंदरता वाढते. पक्षी आपल्या सोचीत झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अथवा दुसरीकडे नेतात. त्यामुळे वृक्षवाढीस हातभार लागतो. बीज प्रसारात पक्ष्यांची प्रमुख भूमिका असते. भारतात सुमारे पक्ष्यांच्या 1200 जाती असून स्थानिक तसेच स्थलांतरित जातींची संख्याही पुष्कळ आहे. पक्षी शेतातील किडे खाऊन शेतीचे नुकसान होण्यापासून वाचवतात. काही पक्षी पर्यावरणातील मृत गोष्टी खाऊन पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचवतात. अशा प्रकारे पर्यावरण संतुलन राखण्यातील पक्षी हा अविभाज्य घटक ठरतो. पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा. आता पाहूयात आपण की काय काय करू शकतो आपण पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी. तर पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी आपण झाडे लावायला हवीत. लावलेल्या झाडांची घरातील सदस्यांसारखी काळजी घ्यायला हवी. घराबाहेर, गॅलरीत तसेच खिडकीजवळ पक्ष्यांसाठी चारा व दाणा पाणी यांची सोय करता येईल. घरच्या किंवा इमारतीच्या आवारात फुलझाडे लावली अथवा बाग फुलवली तरी परिसरातील पक्ष्यांची संख्या वाढू शकेल असे मला वाटते. पक्ष्यांविषयीची माहितीपर व्याख्याने किंवा दूरदर्शन वर्तमानपत्रातील पक्षी संगोपनाविषयी माहिती वाचून नवनवीन कल्पना राबवता येतील. आता पुढील प्रश्न आहे, माहिती मिळवूया. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. तुम्हाला माहित आहे की इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची असेल किंवा एखाद्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्यासाठी आपण बरेच साधने वापरत असतो. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची अथवा संवादाची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहिती अथवा संवादाची देवाणघेवाण करतात. आता कोणकोणत्या साधनाद्वारे आपण माहितीची देवाणघेवाण करतो? तर बरेचसे आहेत, हे की नाही. फॅक्स, पत्र, ईमेल, मोबाईल, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण हे माहिती देवाणघेवाण करण्यासाठीची वेगवेगळी साधने आहेत. मग यातील काही साधने हे एकतर्फी आहेत आणि काही साधने दुतर्फी आहेत. आता एकतर्फी आणि दुतर्फी म्हणजे काय? तर पहा बरं का, काही जी साधने आहेत त्याद्वारे आपण फक्त माहिती देऊ शकतो, बरोबर, आणि काही साधने आहेत की ज्यामध्ये आपण माहितीची देवाणघेवाण करू शकतो. चला आपण पाहूयात आता एकतर्फी माहितीची साधने कोणती आहेत हे पहा. फॅक्स, पत्र. आपण फॅक्स आणि पत्र, ईमेल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, जाहिरात, भाषण याद्वारे एकतर्फी संवाद करत असतो, हो की नाही. आपण फक्त बोलत असतो, समोरचा ऐकत असतो.
आता दुतर्फी माहितीची अथवा संवादाची साधने कोणती आहेत, तर मोबाईलवरून आपण फोनवर बोलत असतो, हो की नाही, किंवा चॅट सुद्धा करत असतो. तेव्हा आपण एखादा प्रश्न विचारला की दुसरं जो समोर व्यक्ती आहे किंवा ज्याच्याबरोबर आपण संवाद करत आहोत तो आपल्याला त्याचे उत्तर देत असतो. चर्चा, जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेत असतो, हो की नाही, मुलाखत करत असतो, संभाषण करतो, तेव्हा माहितीची देवाणघेवाण एकाच वेळी होत असते. मग यालाच दुतर्फी माहितीची साधने असे म्हणतात. आता इथे जेव्हा भाषण दिले जाते तेव्हा भाषण देणारा हा माहिती देत असतो आणि तो फक्त एकटाच बोलत असतो, हो की नाही, समोरचा फक्त ऐकत असतो. सो ते एकतर्फी साधन झालं. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला अथवा मैत्रिणीला लिहा. चला पत्र लिहूयात मग आता आपण. हे पहा, अशा प्रकारे इथे हे मी पत्र लिहिलेले आहे. तुम्ही वेगळा मजकूर लिहून सुद्धा तुमचे पत्र लिहू शकता. इथे मी उदाहरण म्हणून हे पत्र दिलेले आहे. इथे पत्ता लिहिलेला आहे, उत्तरा देशपांडे 102 शांतिकुंज सोमवारपेठ पुणे. दिनांक दिलाय, प्रिय सई सप्रेम नमस्कार. परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या. यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे आम्हा सर्वांना महाबळेश्वरला नेले. मी, आई, बाबा आणि राघव आम्ही सगळेच 22 तारखेला निघालो. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागला. तुला माहीत आहे, महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती. महाबळेश्वरमध्ये निसर्ग सौंदर्य अफाट आहे. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉर्ड विक पॉइंट, वेन्ना तलाव, काटे पॉइंट, एलिफंट पॉइंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंटवर महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे. भारताच्या स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 85% स्ट्रॉबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते. त्यामुळे साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्रॉबेरीवर यथेच्छ ताव मारला. महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, जांभळाचा मध तसेच गुलकंद प्रसिद्ध आहे. अशा आल्हाददायक वातावरणात उन्हाच्या झळांपासून दूर 4 दिवस कसे गेले कळलेच नाही. तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते. पुढची सहल आपण नक्की एकत्र करू. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? इकडे सगळे मजेत आहेत. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. तुझ्या पत्राची वाट बघत आहे. तुझी मैत्रीण उत्तरा. पुढील प्रश्न आहे, शब्दकोडे सोडवूया. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. आता इथे उदाहरण म्हणून हे काही क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत. थोडासा, मोजके, काही. आणखीन आपण शोधूयात. थोडा, मग थोडासा. आता हे मी इथे लिहून देत आहे, तुम्ही ते या चौकोनामध्ये शोधायचे आहे. मोजके, काही, थोडे, सावकाश, आज, जरा, जरासा, अनेक, अनेकदा, तिकडे, खाली, वर, रोज, कदाचित, आजकाल. आम्ही सूचना फलक वाचतो. आता इथे ही एक सूचना दिलेली आहे. या सूचनेवर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. चला आधी सूचना वाचूया. दिनांक 23/9/2022. समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पाणी पुरवठा विभाग, समर्थनगर. आता प्रश्न पाहूयात काय काय विचारलेले आहेत. विचारलेला आहे, ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? इथे पहा, सूचना फलकावर काय तारीख दिलेली आहे? 23/9/2022. 9 म्हणजे कोणता महिना? सप्टेंबर महिना. 23 सप्टेंबर 2022 या तारखेला ही सूचना देण्यात आलेली आहे.
पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? कधी बंद करण्यात येणार आहे पाणी पुरवठा? त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे काय तारीख असणार आहे? 24 सप्टेंबर 2022. पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? का ठेवण्यात येणार आहे? इथे कारण दिलेलं आहे की नाही? पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, हो की नाही? मग कशामुळे किंवा का पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे? तर पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम आहे त्यामुळे. पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आलेली आहे? पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा ही सूचना देण्यात आलेली आहे, हो की नाही? चला आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण एक एक करून पुढील पानावर लिहून घेऊयात. ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आलेली आहे? ही सूचना दिनांक 23 सप्टेंबर 2022 या तारखेला देण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? तर 24 सप्टेंबरला पाणी पुरवठा दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. तिसरा प्रश्न होता, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील प्रश्न आहे, पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे? तर उत्तर येणार, उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी सूचना नागरिकांना देण्यात आलेली आहे. खालील परिच्छेद वाचा. आता इथे आपल्याला हा परिच्छेद वाचायचा आहे आणि संयोग चिन्ह म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. चला आपण वाचूयात. सायंकाळ झाली की आजी आमच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसते. सोबत आणखी 2-3 खुर्च्याही ठेवते. समोरच्या रस्त्यावरची ये जा निहाळते. रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली की ती त्या व्यक्तीस हाक मारते. तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही. आता इथे अशा प्रकारचे चिन्ह 2 कारणांनी वापरतात. आता पाहताय कुठे कुठे आहे तशा प्रकारचे चिन्ह? हे पहा, इथे आहे, त्यानंतर इथे आहे आणि इथे आहे. तर 2 कारणांसाठी हे अशा प्रकारचे चिन्ह वापरले जातं. पहिलं काय आहे, दोन शब्द जोडताना, जसे ये जा, 2-3 हे 2 शब्द आहेत की नाही? ये आणि जा हे 2 शब्द आहेत. या 2 शब्दांना जोडण्यासाठी अशा प्रकारचा चिन्ह वापरलं जातं. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तो शब्द पुढच्या ओळीमध्ये पूर्ण करायचा असतो, तेव्हा असे चिन्ह दिले जाते. जसे की रस्त्यावरची. आता इथे अर्धवटच झाला की नाही शब्द? रस्त्यावरची हा पूर्ण शब्द आहे. मग इथे या ओळीमध्ये हा शब्द अर्धवट राहिला, म्हणून तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला असे चिन्ह इथे द्यावे लागले आणि मग इथे आपण तो शब्द पूर्ण केलेला आहे. तर अशा प्रकारे संयोग चिन्ह 2 ठिकाणी वापरले जाते. कळाले तुम्हाला? कोणत्या कोणत्या ठिकाणी? जेव्हा 2 शब्द जोडायचे असतात तेव्हा, आणि ओळीच्या शेवटी जर शब्द अपूर्ण राहिला तर तो शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे चिन्ह द्यावे लागते. इथे आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.